तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की खूप सारी खेळणी, चॉकलेट्स आणि नवीन कपडे मिळाले की तुम्हाला खूप आनंद होईल? तुम्हाला माहित आहे का, जगात एक अशी जादूची गोष्ट आहे जी तुम्ही दुसऱ्याला जितकी जास्त द्याल तितकी ती तुमच्याकडे वाढते. ही कोणती गोष्ट आहे जी दिल्याने कमी नाही तर जास्त होते? समजा तुमच्याकडे 100 चॉकलेट्स आहेत. तुम्ही 1 खाल्लं, 2 खाल्ली, थोड्या वेळात ती संपतील, बरोबर? पण जगात एक गोष्ट अशी आहे जी तुम्ही 10 लोकांना दिली तरी ती 100 पटीनं वाढेल. ती कोणती गोष्ट आहे? हा आहे आपला दिनू. दिनूजवळ खूप गोष्टी होत्या, पण त्याला वाटायचं की या सगळ्या वस्तू फक्त त्याच्यासाठीच आहेत. तो कोणालाही काही द्यायचा नाही. तो म्हणायचा, माझी गाडी, माझे चॉकलेट, मी कोणालाही देणार नाही. दिनू, मी तुला आज एक खास जादूची पेटी देत आहे. पण या पेटीचे एक रहस्य आहे. जादू? काय आहे यात? सोन्याची नाणी? दिनूने ती पेटी कोपऱ्यात ठेवली. त्याला काही कळले नाही. त्याने एक तुटलेली गाडी, काही जुने बॉल त्यात टाकले, पण तरीही त्याला काहीच आनंद झाला नाही. त्याला वाटले, कसलं आलंय दान, कसली आली आहे जादू. काहीच नाही, ही तर नुसती जुनी पेटी आहे. दिनू, या 2 झाडांकडे बघ. ज्या झाडाने आपली मुळे वाढवली आणि सर्वांना सावली दिली ते किती छान आहे. आणि हे दुसरे, ज्याने काहीच दिले नाही, ते सुकले. दुसऱ्या दिवशी दिनू बागेत खेळत असताना त्याने गोपाळला पाहिले. गोपाळच्या चेहऱ्यावर कसलाच उत्साह नव्हता. गोपाळची आई खूप आजारी होती. आई, तू एवढं चालू नकोस, मला भीती वाटते. औषध आणण्यासाठी पैसे कसे जमवायचे? देवा, माझ्या आईला लवकर बरं कर. माझ्याकडे डॉक्टरकडे जायला पैसे नाहीत आणि औषधं तर दूरची गोष्ट. माझी ती रेसिंग सायकल, ती खूप महागडी आहे, पण मी ती वापरली सुद्धा नाही. ती विकली तर गोपाळच्या आईला औषधं आणि व्हीलचेअर नक्कीच मिळेल. सायकल दिली तर मी शाळेत कशाने जाणार? दिनूचे मन विरोध करत होते. पण लगेच आजीचे शब्द आठवले, दानामुळे आनंद वाढतो, दुसऱ्याला मदत कर. दिनू धावत घरी जातो. सायकल घेऊन एका ओळखीच्या काकांकडे जातो. काका, ही माझी सायकल घ्या. मला याच्या बदल्यात फक्त पैसे हवे आहेत. काका सायकल घेऊन दिनूला पैसे देतात. सायकलचे पैसे दानपेटीत टाकतो आणि ती पेटी घेऊन दिनू गोपाळकडे जातो. दिनू पेटीतून सायकल विकून मिळालेले पैसे काढतो आणि गोपाळला देतो. तू कोण आहेस? इतके पैसे कशासाठी? दिनूने त्याची आवडती सायकल गमावली, पण त्याने गोपाळच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आणले. हा त्याग भौतिक वस्तूपेक्षा भावनिक मूल्य किती मोठे आहे हे दाखवतो. धन्यवाद दिनू, तू देवदूत आहेस. मी हे उपकार कधीच विसरणार नाही. दिनूला जाणवले तशा पोटात एक गोड आणि उबदार भावना निर्माण झाली. ही भावना त्याच्या कोणत्याही खेळण्यात नव्हती. आता दिनू दानशूर दिनू बनला होता. त्याने जुने कपडे गरीब मुलांना दिले. त्याने एक पुस्तक शाळेतील गरजू मुलाला दिले. त्याने पक्ष्यांसाठी पाणी ठेवले.
त्याने जितके दिले तितका त्याचा आनंद वारत गेला. ही होती दानाची किमया. दिनू, आता पेटी आतून किती भरली आहे? पेटी आतून रिकामी आहे आजी, पण माझं हृदय पूर्ण भरलंय. मला खूप आनंद होतोय. बेटा, हीच जादू आहे. दानाने वस्तू कमी होतात, पण आनंद आणि समाधान 1000 पटीने वाढते. दान केलेल्या वस्तूने मिळालेला आनंद तो दुसऱ्याच्या आठवणीत कायम राहतो. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणतात, दानामुळे आपले काही कमी होत नाही, उलट ते वाढते. दानाचे खरे महत्त्व वस्तूंच्या किमतीत नाही, तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावरच्या हास्यात आहे. मदतीचा छोटासा हात आयुष्यात मोठा आनंद देतो. हेच खरे सुख आहे.